नमस्कार, रुपाली क्राफ्ट या यूट्यूब चॅनलवर सर्वांचे स्वागत आहे। आज आपण ह्या व्हिडिओमध्ये मोत्यांनी बनवलेली निरांजन किंवा समईची रांगोळी म्हणजेच महिरप बघणार आहोत, जी आपण संक्रांतीमध्ये वाण म्हणून देण्यासाठी पण वापरू शकतो। तर व्हिडिओमध्ये पुढे जाण्याआधी रुपाली क्राफ्ट या चॅनलला लाईक आणि सबस्क्राइब करा। त्यासाठी आपल्याला लागणार आहे 6 नंबरचे पांढरे मोती, लाल मोती, हिरवे मोती लागणार आहेत, तंगूस, कात्री आणि सुई। चला तर आपण बघूया। तर सुरुवातीला आपण तंगूसमध्ये एकूण 30 पांढरे मोती ओवून घेतलेले आहेत आणि 30 पांढरे मोती ओवून घेतल्यानंतर त्याचे एक गोल बनवलेला आहे। अशा प्रकारे 30 मण्यांचा आपण मोठा गोल बनवून घेतलेला आहे। आता इथं आपण गोल बनवून घेतल्यानंतर सुरुवातीला एक हिरवा मोती, 3 पांढरे, एक लाल, परत 3 पांढरे, एक हिरवा, परत 3 पांढरे, एक लाल आणि 3 पांढरे असे आपण मोती ओवून घेतलेले आहेत। आणि परत ह्या खालच्या हिरव्या मोतीमधून सुई काढून एक पाकळी बनवून घेतलेली आहे ह्याची। आता परत पुढच्या 3 मोतीमधून सुई काढायची। तीन मोतीमधून सुई काढली। आता परत इथे एक हिरवा मोती घालायचा आहे आणि परत 3 पांढरे मोती घालायचे आहेत। आता हे 3 पांढरे मोती घेऊन हे जे अगोदर पाकळी केली होती त्या लाल मोतीमधून सुई काढायची। आता परत इथं 3 पांढरे मोती आणि एक हिरवा मोती, परत 3 पांढरे आणि एक लाल मोती घालायचा आणि परत 3 पांढरे। जे सुरुवातीला आपण कसं घातलं होतं तेवढेच मोती घालायचे। आपण सुरुवातीला असं घातलं होतं। आता इथं आपण काय केलेलं आहे, एक हिरवा मोती घालून 3 पांढरे मोती पहिल्या पाकळीमधून काढलेले आहेत आणि बाकीचे तसेच मोती घालून परत ह्या खालच्या मोतीमधून हिरव्या मोतीमधून सुई काढून दुसरी पाकळी तयार करून घ्यायची। परत पुढच्या 3 मोतीमधून सुई काढायची। अशी आपण पूर्ण गोल करून घेऊया। तसंच करायचं आहे आपल्याला पाकळ्या। तीन मोती पांढरे आणि परत ह्या लाल मोतीमधून सुई काढायचं आहे आणि आपण इथं वरच्या बाजूला हे कसं बनवलं तसंच आपण पूर्ण गोल बनवून घेऊयात। हे आपण 9 पाकळ्या पूर्ण बनवून घेऊया। इथपर्यंत 9 पाकळ्या बनवून घेऊयात। शेवटची पाकळी बनवताना थोडं वेगळं करायचं आहे। तर असे आपले हे 9 पाकळ्या बनवून तयार आहेत। असे आता शेवटला करताना आपण ह्या लाल मोतीमधून ह्या दोन जे खालचे 2 हिरवे मोती आहेत आणि मध्ये 3 मोती पांढरे राहिलेले आहेत, तर त्या लाल मोतीमध्ये सुई घेतली आपण। आता इथं परत 3 पांढरे, एक हिरवा आणि परत 3 पांढरे घ्यायचे घेऊन आता ही जी पहिली आपण पाकळी केली होती सुरुवातीची त्याच्या लाल मोतीमध्ये सुई खालच्या बाजूने काढायची आणि परत इथं 3 पांढरे मोती घ्यायचे। 3 पांढरे मोती घेऊन आणि ह्या हिरव्या मोतीमधून सुई खालच्या बाजूने काढायची। अशा प्रकारे ही महिरपचा एक भाग तयार झालेला आहे। आता सुई आपल्याला परत वरच्या बाजूला घेऊन जायची आहे। वरच्या हिरव्या मोतीमध्ये आपण सुई घेऊन जायची। ह्या हिरव्या मोतीपर्यंत सुई घेऊन जाऊयात। त्या हिरव्या मोतीमध्ये आपण सुई घेतली। आता इथं 3 लाल मोती घ्यायचे। तीन लाल मोती घेतले आणि त्यात परत हिरव्या मोतीमधून सुई काढायची आहे, म्हणजे हे 4 मण्यांचं चौकोन झालेलं आहे। 4 मण्यांचं चौकोन झालेलं आहे। आता तसंच परत पुढे आपण ह्या सगळ्या मोतीमधून काढून हिरव्या मोतीपर्यंत सुई न्यायची आहे परत।
अतिशय सुंदर दिसते ही महिरप। आता परत इथं 3 लाल मोती घ्यायचे। आपण जसं करत जाईल तसं आकार तो व्यवस्थित येत जातो। तर 3 मोती घेऊन परत त्या हिरव्या मोतीमधून सुई काढायची। अशा प्रकारे इथं पण 4 मण्यांचं चौकोन केले। आता हे पूर्ण आपण जे 10 पाकळ्या केले ते 10 पाकळ्याच्या हिरव्या मोतीवर आपण हे चौकोन करून घेऊया लाल मण्यांनी। अशा प्रकारे हे सुंदर असं महिरप झालेलं आहे। आता ह्याच्या पुढची स्टेप करताना आपल्याला काय करायचं आहे, ह्या लाल मोतीमध्ये वरच्या मोतीमध्ये सुई घेतली लाल मोतीमध्ये आपण, आणि इथं आता 3 पांढरे मोती घालायचे, परत एक हिरवा मोती आणि परत 3 पांढरे मोती घालायचे। असे एकूण 7 मोती घातले आपण। आता हे परत पुढचा जो चौकोन आहे लाल मोत्याचा त्याच्या वरच्या मोतीमधून सुई काढायची। आता परत तसंच करायचं आहे पुढे पण 3 पांढरे मोती, परत एक हिरवा मोती आणि परत 3 पांढरे मोती। परत त्या लाल मोतीमधून काढून हे पूर्ण 10 पाकळ्याला पूर्ण आपण करून घ्यायचं आहे असं। अशा प्रकारे ही सुंदर अशी महिरप तयार झालेली आहे। आपण हे लोकरीचं केलेलं बघतो आपण नेहमी, असं ते आपण मोत्याचं बनवायचा प्रयत्न केला। तुम्ही वेगवेगळ्या कलरमध्ये बनवू शकता। अगदी सोपी आणि कमी मोती लागणार आहेत, ह्याला जास्त लागणार नाही, त्यामुळे तुम्ही हे संक्रांतीला वाण म्हणून पण देऊ शकता। तुम्ही ह्याच्यामध्ये निरांजन किंवा छोटा दिवा पण ठेवू शकता। अशा प्रकारे अतिशय सुंदर अशी दिसते। तर सर्वांनी नक्की बनवायचा प्रयत्न करा। ह्या संक्रांतीला काहीतरी वेगळं आपण वाण देण्याचा प्रयत्न करूया, जेणेकरून ते सर्वांना लक्षात राहील। सगळेजण आपल्या घरामध्ये हे लक्ष्मीला, गौरी गणपतीला वापरतील अशा प्रकारे आपण हे वाण देण्याचा प्रयत्न करूया। तर सर्वांनी हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये तुम्ही नक्की मेसेज करा। सर्वांनी हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा, लाईक करा, कमेंट करा। धन्यवाद।